रामकृष्ण हरी. मी चालले होते शॉपिंग करायला. का तर माझ्या बेस्ट फ्रेंडची एंगेजमेंट होती. ते तुम्हाला पुढे कळेलच. आम्ही गेलो, सिग्नल सुटला तसे आम्ही सुटलो. पुढे गेलो पिंपरीमध्ये, कारण मला मॅचिंग ब्लाऊज घ्यायचा होता. त्यासाठी तो घेतल्यानंतर पाणीपुरी खाल्ली. खूप छान टेस्टेड पाणीपुरी होती. नंतर आलू पराठा खाल्ला. पाणीपुरी बघा संपून गेली. नंतर सगळी शॉपिंग आवरली, घरी आले, आराम केला आणि फ्रेश होऊन रेडी झाले. तर मला जायचं होतं गावाला. संगमनेरला जायचं होतं. संगमनेर पासून थोड्याच दूरवरती नांदूर शिंगोटे गावे, तिथे तिची एंगेजमेंट होती. मग दादा म्हटले मी पण येतो. मग दादा पण आले होते सोबत. जाता जाता पेट्रोल भरून घेतलं. माझी बेस्ट फ्रेंड म्हणजे तेजू बर का. आम्ही लहानपणापासून सोबतच होतो, पण नंतर ना मी इकडे आळंदीला आले, त्यामुळे काय आमची भेट झाली नाही. आता डायरेक्ट मी एंगेजमेंटलाच जाते तिच्या. नंतर पुढे गेल्यावरती दादांनी हे कोणतं झाड घेतलं घरी लावायला, काय माहिती, फुलांचं आहे, मला काय त्याचं नाव माहिती नाही आहे. बघा हे आहे, ते घरी लावायला घेतलं. बघा असा आमचा प्रवास चालू झाला. पूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे. जाता जाता बघा कसली हिरवीगार शेती लागली. तर छान वाटत होतं, पण नंतर एवढा कंटाळा आला ना की असं झालं कधी संगमनेर येते. खूप कंटाळून गेले होते. संगमनेरच्या जवळ पोहोचल्यावरती साईबाबांचं मंदिर लागतं, तिथे आम्ही थांबलो. खूप छान, एकदम प्रसन्न वाटलं. तिथं साईबाबांचं दर्शन घेतलं. त्या पादुका गाभाऱ्यामध्ये साईबाबांची मूर्ती आहे. संगमनेरला जातानीच लागतं. तिथे थांबलो, दर्शन घेतलं. नंतर चाललो संगमनेरमध्ये. तर प्रवरा नदीचं दर्शन झालं. ही आमची प्रवरा माता. प्रवरा माता दिसली की समजायचं आपण संगमनेरमध्ये पोहोचलो. एवढं छान इथं प्रवरेचं पाणी होतं ना. तर बाजारपेठेतनं गेलो आम्ही. ही बाजारपेठ आहे. तिथून गेलो संगमनेरच्या गल्ल्या. नंतर तुम्हाला दाखवा मुद्दामून त्याचा ब्लॉग शूट करून घेतला. अशा छोट्या छोट्या गल्ल्या आहेत संगमनेरमध्ये. तर या कधीतरी आमच्या संगमनेरला. हे जितेंद्र मोठं दुकान आहे जितेंद्रचं. फायनली संगमनेरमध्ये पोहोचले. हे आमच्या संगमनेरचं बस स्थानक आहे बरं का. नंतर गाडी वळवली. बस स्थानकाजवळच दत्तांचं मंदिर आहे. त्याच्या शेजारीच आवजीनाथ बाबा वडापाव म्हणून आहे. पाववडा एवढा टेस्टी असतो ना तिथला पाववडा. मला नेहमी आवडतो. मी नेहमी गेले ना तर तो पाववडा मी खातेच, कारण मला खूप आवडतो. त्याने गरम गरम पाववडा आणून दिला. चटणी घेतली, मिरची घेतली आणि त्यावर ताव मारला, कारण भूक पण लागली होती. ते झाल्यानंतर दादा मला सोडवायला आले होते, कारण मी चालले होते संगमनेर ते नांदूर शिंगोटे. कारण की मी जिथे चालले ते नांदूर शिंगोट्याला जायचं होतं मला, कारण तिथे एंगेजमेंट होती माझ्या फ्रेंडची. मग तिथे उतरले नांदूर शिंगोट्याला. शुभम आला होता मला घ्यायला. शुभम म्हणजे हा तेजूचा भाऊ आहे बरं का. शुभम आला, त्याने मला घरी घेऊन गेला. जवळच होतं तिथून घर. गेले मग हे घर तेजूचं. आता ब्लॉग काढायला काही कोणी नव्हतं, त्यामुळे माझा मीच काढला. असं झालं होतं कधी तिला भेटते. आतमध्ये गेले. तिची मेहंदी चालू होती. तिची मेहंदी चालू आहे. तिला एवढा आनंद झाला, मला पण एवढा आनंद झाला तिला भेटून, काय सांगू. संध्याकाळी जेवायला घेतलं. तिच्या हातावर मेहंदी असल्यामुळे तिला काही जेवताच येत नव्हतं. मग आम्ही चमच्याने भरवलं तिला. आता काही ब्लॉग मला करता नाही आला रेकॉर्ड, कारण की मी एकटीच गेले होते ना, सोबत कोण नव्हतं म्हणून. ही मावशी बरं का, तेजूची मम्मी. मेकअप चालू होता. ही तेजू एवढी छान दिसत होती ना, बापरे, खूप गोड दिसत होती. आता मी माझा थोडा शूट करून घेतला. माझ्या फ्रेंड्स आल्या होत्या, ही ऋतुजा बरं का.
आमचा फोटोशूट झाला, हिचा कार्यक्रम चालू झाला आणि एवढी गोड दिसत होती ना आमची तेजू, बापरे. खूप पाहुणे आले होते. मेकअपही छान झाला होता. हे दाजी आहेत. फोटोशूट झाला, एंगेजमेंट झाली. खूप छान रिच एंगेजमेंट, एवढं भारी झालं ना. अशी झाली एंगेजमेंट. मी आदल्या दिवशीच गेले होते. त्या दोघांनी नंतर हात जोडले. सगळं कार्यक्रम उरकला. नंतर बघा सगळे पाहुणे गेले तरी आमचा फोटोशूट काय संपतच नव्हता. नंतर तेजूला आलेले गिफ्ट तिने ओपन करून बघितलं. एवढी सुरेख आणि एवढी छान राधाकृष्णाची फ्रेम दिली होती तिला. तिच्या फ्रेंड सर्कलने दिली होती. दुसरा नाशिकचा ग्रुप आहे त्यांचा, त्यांनी खूप सुंदर फ्रेम. तिलाही प्रचंड आवडली ती फ्रेम. राधाकृष्णाच्याच फ्रेम आल्या होत्या तिला. ती तेच म्हणत होती दोन्ही राधाकृष्णाच्याच फ्रेम आहेत. खूप छान होत्या दोन्ही पण फ्रेम. नंतर मी जेवण केलं. जेवण केल्यावर माझी तयारी केली, आवरलं, कारण गावाला पण जायचं होतं. मग तिथून निघाले नांदूर शिंगोटेवरनं. तिथून निघाल्यावरती गावाकडे जायला निघाले. तर दादा येणार होती मला तिथं घ्यायला. तिथपर्यंत गेले मी कशी बशी. कारण गावाकडे काय तुम्हाला माहिती, साधनं भेटणं खूप अवघड आहे. हे आमचं गाव बरं का. जाण्याचा रस्ता जाता जाताच मला हे द्राक्षे दिसले. खाऊन घ्या वाटत होते पण म्हटलं नको. एवढे सुंदर बाग द्राक्षांची. नंतर दादा आले होते घ्यायला. 2 मिनिटाच्या अंतरावरच आमचं घर होतं. घरी पोहोचले. गावाकडे गेला व्हिडिओ काढायची मजाच वेगळी असते. जाता जाता हे दिसले बाबा चंदू मामा, फेमस आहे. गाडी वळाली घराकडं. ही गावातली शाळा बरं का, आमच्या गावातली शाळा आहे. पुढे गेल्यावरती घर, शेजाऱ्यांची घर आहेत आमच्या. पुढं बघा हे आमचं घर आहे. बघा हा मोठा बंगला आहे तो आमचा आहे. ट्रॅक्टर आमचा नाही बरं का. घरी पोहोचले. ही आमच्या अंगणातली तुळस. ही आमची बाई बघा. बाईचं काम चालूच होतं बिड्या बांधायचं. एवढी म्हातारी झाली तरी बिड्या बांधित होती. तिला भेटले, त्यांनी दर्शन घेतलं. हे आमच्या बॅक साईडचा परिसर बरं का. चूल आहे मागं आणि इथं जागा आहे थोडीशी. बॅक साईडचा परिसर. इथं आमच्या दादांनी मिरच्या लावल्या. ते इकडनं पण आम्ही झाडं घेतलेली आहेत ना, इकडची झाडं दादांनी तिकडं नेऊन लावलेत. अशा आमच्या दादांना खूप वेळे झाड लावायचं. संगमनेरमध्ये गाडीचं काम केलं त्यांनी, वॉश केली, मातोश्रीमध्ये केलं. सर्व्हिसिंग करायची होती गाडीची, कारण खूप दिवस झाले सर्व्हिसिंगच केली नव्हती. मग तिथलं आवरलं. फिटरकडे गेलो आम्ही. काय आमची गाडी काही होऊ दे फिटरकडे ह्यांच्याकडेच नेतो बरं का, पहिल्यापासूनच खूप वर्ष झालेत. नंतर भेळ खाल्ली, तिथून निघालो. भेळ खाल्ली पुढं आल्यावर आळे फाट्याला. नंतर परत ओली भेळ पण घेतली, कारण मला पण आवडती ओली भेळ. मग असं करत करत आम्ही रस्ता गाठला आणि घरी पोहोचलो. नंतर ट्रॅफिक लागली. समजायचं आपण आळंदीमध्ये पोहोचलो. तर भेटतोय आपण आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. रामकृष्ण हरी.